नीतिसूत्रे अध्याय 23 वचन 1 ते 35. जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या लोकांबरोबर बसता आणि खाता तेव्हा तुम्ही कुणाबरोबर आहात याचे भान ठेवा. जरी तुम्हाला खूप भूक लागलेली असली तरी कधीही जास्त खाऊ नका. आणि तो जे चांगले पदार्थ वाढतो तेही जास्त खाऊ नका. तो कदाचित एखादा डाव असू शकेल. श्रीमंत होण्याचा प्रयत्न करताना तब्येतीची हेळसांड करू नका. तुम्ही शहाणे असाल तर धीर धरा. पैसा फार लवकर जातो. जणू काही त्याला पंख फुटतात आणि तो पक्षासारखा उडून जातो. स्वार्थी माणसाबरोबर खाऊ नका. आणि त्याला जे खास भोजन आवडते त्यापासून दूर राहा. जो नेहमी किमतीचा विचार करणारा माणूस आहे तो कदाचित तुम्हाला म्हणेल, खा आणि प्या, पण त्याला ते खरोखरच हवे आहे असे नाही. आणि तुम्ही जर त्याचे अन्न खाल्ले तर तुम्ही आजारी पडाल आणि तुम्हाला शर्म वाटेल. मूर्खाला शिकवायचा प्रयत्न करू नका. तो तुमच्या शहाणपणाच्या शब्दांची थट्टा करील. जुनी जमीन जायदादीची रेषा कधीही सरकवू नका. आणि निराधार मुलाची जमीन कधीही बळकावू नका. परमेश्वर तुमच्या विरुद्ध जाईल. परमेश्वर शक्तिशाली आहे आणि तो त्या निराधार मुलाचे रक्षण करील. तुमच्या शिक्षकाचे ऐका आणि जेवढे शिकता येईल तेवढे शिका. गरज पडेल तेव्हा मुलाला नेहमी शिक्षा करा. तुम्ही त्याला चापट मारली तर त्याला ती लागणार नाही. चापटी मारून तुम्ही त्याला मृत्यूपासून वाचवू शकाल. मुला, तू जर शहाणा झालास तर मी खूप आनंदी होईन. तू योग्य गोष्टी बोलू लागलास, तू योग्य गोष्टी बोलताना मी ऐकले तर मला खूप आनंद होईल. दुष्ट लोकांचा मत्सर करू नका, पण परमेश्वराचा आदर करण्यासाठी नेहमीच प्रयत्नांची पराकाष्ठा करा. आशेला नेहमीच जागा असते आणि ती आशा अमर आहे. म्हणून मुला, लक्ष दे आणि शहाणा हो, योग्य रीतीने जगण्याची काळजी घे. खूप खाणाऱ्या आणि खूप द्राक्षारस पिणाऱ्या लोकांशी मैत्री करू नकोस. जे लोक खूप खातात आणि पितात ते गरीब होतात. ते फक्त खातात, पितात आणि झोपतात आणि लवकरच त्यांच्याजवळ काहीही उरत नाही. तुझे वडील तुला ज्या गोष्टी सांगतात त्या ऐक. तुझ्या वडिलांशिवाय तू कधीही जन्माला आला नसतास. तुझी आई म्हातारी झाली तरी तिचा आदर कर. सत्य, शहाणपण, शिक्षण आणि समजूतदारपणाऱ्या गोष्टी पैसे मोजून घेण्याइतक्या मौल्यवान आहेत. आणि त्यांचे मूल्य त्या विकून टाकता येण्याइतके अधिक आहे. चांगल्या माणसाचे वडील खूप आनंदी असतात. एखाद्याचे मूल जर शहाणे असेल तर ते खूप आनंद देते. म्हणून तुमच्या आई वडिलांना तुमच्याबरोबर आनंदी होऊ द्या. तुमच्या आईला आनंद घेऊ द्या. मुला, मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. माझे आयुष्य तुझ्यासमोर उदाहरणादाखल राहू दे. वेश्या आणि वाईट स्त्रिया म्हणजे सापळे आहेत. त्या खोल विहिरीसारख्या आहेत. त्यातून कधीही बाहेर पडता येत नाही. वाईट स्त्री चोरासारखी तुमची वाट बघत असते आणि ती पुष्कळ पुरुषांना पाप करायला लावते. जे लोक खूप द्राक्षारस पितात आणि कडक मद्य घेतात त्यांच्याकरता ते खूप वाईट आहे. ते लोक खूप भांडणे आणि वादविवाद करतात. त्यांचे डोळे पण लाल असतात. ते अडखळतात आणि पडतात. ही सगळी संकटे त्यांना टाळता आली असती. म्हणून द्राक्षारसापासून सावध राहा. तो सुंदर आणि लाल दिसतो. तो पोल्यात चकाकतो आणि तुम्ही पिता तेव्हा तो अगदी सरळपणे जातो. पण शेवटी तो सापासारखा चावतो. द्राक्षारसामुळे तुम्ही चित्रविचित्र गोष्टी बघायला लागता. तुमचे मन गोंधळून जाते. तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुम्ही खवळलेल्या समुद्रावर आहात असे तुम्हाला वाटेल. आपण जहाजावर झोपलो आहोत असे तुम्हाला वाटेल. तुम्ही म्हणाल, त्यांना मला मारले पण मला ते कळले सुद्धा नाही. त्यांनी मला खूप मारले पण मला ते आठवत नाही. आता मी जागा होऊ शकत नाही. मला आणखी प्यायला द्या. नीतिसूत्रे अध्याय 23
वचन 1 ते 35.